तर मित्रांनो, आज आहे माझ्या चॅलेंजचा चौथा दिवस आणि मी निघालो होतो पाटण संगीतला जाण्याकरिता. पाटण संगीत आल्यावर मी आलो झेरॉक्सच्या दुकानात. काकूपासून डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढून घेतल्या आणि आलो ग्रामपंचायतमध्ये. इथे तहसील मधील सर्व कामाचा मेळावा लागला होता. नंतर तिथे दिसले आपले निखिल भाऊ, पण त्यांच्या पाशी आज काही बोलायला वेळ नव्हता. मग मी आलो या मॅडम पाशी, जे की माझ्या फॉर्मचे अपडेट करून देणार होत्या. त्यानंतर तिथे आले हे साहेब. मला माहित नाही कोण आहे, पण त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले आणि निघून गेले. मग घरी याच्या वेळी तिथे मिळाला आशिष भाऊ, तर मग त्याच्यासोबत आम्ही मिळून घरी आलो. आज रविवार असल्यामुळे माझ्या घरी केलतं सँडविच. मग मी सँडविच खाल्ला आणि सँडविच खाऊन झाल्यावर आला फिर मॅप अँड डॉलचं सिलिंग बांधायला. थोड्याच वेळात सिलिंग बांधून झाली. मग रोशनने सायडिंग बांधायला सुरुवात केली. काही वेळात पूर्ण सायडिंग बांधून झाली. नंतर दुपारी आईने सर्वांसाठी चहा बनवला आणि सर्वांना चहा दिला. मग सायंकाळी थोडा वेळ मी दुकानात जाऊन बसलो, पण कोणीच गिराहक आलं नाही. मग आले आपल्या दुकानावर धनराज सावजी. त्यांच्या गोष्टी ऐकून मला खूप हसायचं होता, पण मी आपला हसा कंट्रोल केला. नंतर मी घरी येऊन लॅपटॉप मध्ये इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच पाहत बसलो. जेव्हा इंडिया इथे हा मॅच जिंकली, तेव्हा सर्व प्लेअर सोबत पूर्ण इंडियाने सेलिब्रेट केला हा मुमेंट. जेव्हा मॅच खतम झाल्यावर मी बाहेर येऊन पाहतो, तर पेंडॉल मध्ये स्टेजवर लाईट लागले होते. जर तुम्ही पण इंडियाचे समर्थक असाल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.